टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मला वाटतं ह्या मेळाव्यातच नाही तर मला वाटतं 2017 मध्ये ते सगळ्या मोठ्या नेत्यांना जाऊन भेटलेले, ममताजी असतील किंवा सोनिया गांधी जी असतील, की तुम्हाला जर ईव्हीएमवर विश्वास नसेल तर बहिष्कार टाका. आणि हे जेव्हा ईव्हीएम येतं तेव्हा प्रोग्रॅमिंग येतं, प्रोग्रॅमिंगमध्ये तुम्ही काहीही फसवणूक करू शकता. तर मला वाटतं की कुठेतरी ह्या निवडणुकीत नसेल झालं पुढच्या होईल मला माहीत नाही, पण बॅलेट पेपर कधीही बेटर असं मला वाटतं. आणि हे आम्ही आधी बोलून झालं आहे की निवडणुका तुम्ही पारदर्शकतेने घेतल्या पाहिजेत, बॅलेट पेपरवर घेतल्या पाहिजेत. हे आमचं मला वाटतं 2017पासून राजसाहेब बोलत आहेत, त्याच्यामुळे आम्ही त्याच मतावर ठाम आहोत. पण आता शेवटी निवडणुकांवर बहिष्कार नसेल टाकायचा तर तुम्हाला ह्याच स्वरूपाचं तुम्हाला रिझल्ट जे आहेत ते दिसणार आहेत. महाराष्ट्रामध्ये खरं तर अनपेक्षित निकाल लागले असल्याचं अनेक राजकीय पक्षांचं म्हणणं आहे. आणि अशामध्येच आता दिल्ली देखील काबीज करण्याचा प्रयत्न महायुतीकडून होते असं वाटतं तुम्हाला? काबीजमध्ये आता मला ईव्हीएमवर किती विश्वास आहे माहीत नाही, किंवा आता ह्या गोष्टींचे माझ्याकडे पुरावे नाही आहेत, त्याच्यामुळे मी बोलू नाही शकणार. मला वाटतं राजसाहेबच तुमच्याशी स्पष्टपणे त्याच्याबद्दल बोलू शकतील. पण जे झालं ते अनपेक्षित होतं, तुम्ही बोललात तसं. बरोबर. भाजपनी आतापर्यंत अनेकदा नारा दिलाय की एक देश एक पक्ष. तुम्हाला वाटतं की एकूणच या निवडणुकीचं स्वरूप बघता कुठेतरी हा नारा त्यांचा जो आहे तो फुलफिल करण्याचा हा प्रयत्न होतो? नाही, मला वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी कडे मी एवढं लक्ष देत नाही. भाजपचे प्रश्न आहेत, तुम्ही मला वाटतं भाजपच्या लोकांना विचारलं पाहिजे. राज ठाकरेंना स्वतःच्या मुलाला निवडून आणता आलं नाही असं वक्तव्य अजित पवारांनी केलंय, काय प्रतिक्रिया? मी खूप लहान आहे त्यांना प्रतिक्रिया देण्यासाठी, तर मला वाटतं राजसाहेबच देतील. त्याच्यामुळे पण निवडणुकीत मी एवढं सांगेन की हरलो असेल तरी खचलो नाही आहे, खूप शिकलो या निवडणुकीत. त्याच्यामुळे ह्या गोष्टींचा मला फरक पडत नाही. माझ्या पहिल्या निवडणुकीत नाही तर माझ्या शेवटच्या निवडणुकीत तुम्ही मला जज करा असं माझी इच्छा आहे. एकूण बघितलं तर सध्या विरोधी पक्ष जो आहे तो विशेष ताकदीचा असलेला दिसून येत नाहीये. आणि कुठल्याही लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष जो आहे तो ताकदीचा असला पाहिजे. काय एकूण म्हणणं आहे? विरोधी पक्ष संपवण्याचा प्रयत्न वाटतो तुम्हाला? खरं विरोधी पक्ष आणि सत्तेतले पक्ष असं मी बघत नाही. माझ्याकडे निवडणुका झाल्यावर पण अनेक लोक काही विषय घेऊन आलेत, ते विषय मी ज्या ज्या मंत्र्यांकडे जाईन ते सोडवून देतील एवढीच फक्त माहीत आहे सत्ताधाऱ्यांकडनं अपेक्षा, एवढंच मी सांगेन. बाकी मी विरोधी पक्ष आणि सत्ता असं बघत नाही. कारण शेवटी कसं आहे की महाराष्ट्रामध्ये कुठचाही प्रश्न आला तर सोडवतात राजसाहेबच. त्याच्यामुळे मी असं बघत नाही विरोधी पक्ष आणि सत्तेतला पक्ष. त्याच्यामुळे माझ्याकडे जे प्रश्न येतील ते त्या पदांवर जे बसलेले मंत्री आहेत ते सोडवतील एवढी अपेक्षा आहे फक्त. तुम्ही मला क्रिकेटबद्दल विचारणार होतं, ते सोडून सगळं विचारलं. हो, विचारा, ते विचारा. अमेरिकेमधून काही भारतीय नागरिकांना आणलं आहे आणि त्यांना अगदी बेड्या ठोकून त्यांना आणलेलं बघायला मिळतंय. आता क्रिकेटबद्दल बोलू जरा. पण मग या संदर्भात कोणी बोलत नाहीये असं नाही? बोलू. मुंबई महापालिकेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत. काही महिन्यांमध्ये त्याचा ह्या क्रिकेट टुर्नामेंटची काय संबंध? काही बदल होईल का कशात? महापालिकेच्या निवडणुकीत? मी आता मार्च पासून माझे दौरे चालू करणार आहे महानगरपालिका संबंधित. तर मला वाटतं मी जो अहवाल आणीन तो मी साहेबांपर्यंत पोहोचवणार आहे आणि त्याच्यावर नक्कीच विचार होईल, बदल होतील अशी माझी अपेक्षा आहे. कारण बदल होण्याची गरज आहे. ईव्हीएमवर आपण कितीही टाकलं तरी मी शेवटी गेले 1-2-1.5 महिना आत्मपरीक्षण करत होतो. जेव्हा ही सत्ता कारण आपण स्थापन होत नव्हती, किती मंत्रीपदं कोणाला मिळणार माहीत नव्हतं, तोपर्यंत मी जरा एक आत्मपरीक्षण केलं तर मला असं कळलं की आमच्या पण काही चुका झाल्यात. त्याच्यामुळे मला वाटतं की काही बदल होणं आवश्यक आहे आणि ते मी जो अहवाल आहे तो साहेबांपर्यंत पोहोचेल. बरोबर. पण मुंबई महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर मनसेची जोरदार बॅटिंग असलेली बघायला मिळते आहे. मनसे ग्राउंड लेवलचा खरं तर पक्ष आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर अनेक मुद्दे वॉटर गटर मीटर हा पक्ष लोकांचाच राहणार आहे, त्याच्यामुळे ग्राउंड लेवलचाच तुम्हाला दिसणार. आणि अनेकदा तुम्ही बघितलं असेल की कुठेही विषय न सुटल्यावर राजसाहेबांकडेच तो विषय येतो आणि सुटला जातो, सोडवला जातो. त्याच्यामुळे हा ग्राउंड लेवलचाच पक्ष आहे, लोकांसाठीच काम करणारा पक्ष आहे. फक्त काही वेळ लागतो यश मिळवायला. तो प्रत्येक पक्षाच्या आयुष्यात ते आलं, ते आमच्या पण आलं. पण मला वाटतं की बसू सत्य. वेगवेगळ्या पद्धतीचे खरं तर बॉल आपण मैदानात बघायला मिळतात आणि तसेच अनेक आरोप मनसेवर देखील होताना बघायला मिळतात. मनसेची बॅटिंग अशा संदर्भात कशी असते? मला वाटतं राजकारणातले विराट कोहली किंवा रोहित शर्मा राजसाहेबच आहेत. आणि हे दोघं नाही तर मला वाटतं सचिन तेंडुलकर सरांची उपमा देईन त्यांना की
कुठचाही बॉल कसा खेळायचा मला वाटतं त्यांच्याकडनं मी पण शिकतोय, त्याच्यामुळे मला वाटतं ते उत्तम खेळतात. ते आज क्रिकेटचे सामने या मैदानावरती तुम्ही फायनली काही बॉल तुम्ही या ठिकाणी मारलेत. काय वाटतं की पालिका निवडणुकीमध्ये अशीच बॅटिंग असणार आहे? अच्छा, तिकडनं पण तुम्ही काय फिरवलं अशी अपेक्षित आहे जर ईव्हीएम नाही चाललं तर. ईव्हीएम साठी मुंबई महानगरपालिका निवडणुका तोंडावर असताना ईव्हीएम साठी मनसेचा विरोध हा कितपत प्रकार राहील आणि ईव्हीएम बद्दल आम्ही बोलत राहू शकतो. एक तर सगळे पक्षांनी एक बहिष्कार निवडणुकींवर टाकल्यावर काहीतरी एक फायदा होऊ शकतो त्याचा, नाही तर सगळ्यांना निवडणुकीला सामोरं जायला लागणार आणि असे तुम्हाला निकाल जे आहेत ते तुम्हाला दिसणार. त्याच्यामुळे सगळ्यांनी एक तो काही तो निर्णय घ्यावा की निवडणुका लढायच्या आहेत, अशा लढायच्या आहेत तर अशा लढा. बहिष्कार टाकून तुम्हाला बॅलेट पेपर आणायचं, बॅलेट पेपर आणा. शेवटी कसं आहे की राजकीय पक्ष आम्हाला निवडणुका ह्या लढायलाच लागणार आहेत आणि महानगरपालिका आम्ही जोरात लढणार आहोत. मुंबई खरं तर ग्राउंडची सिटी म्हणून ओळखली जाते आणि अशातच अनेक क्रिकेट प्रेमी जे असतात किंवा अन्य स्पोर्ट्स प्लेयर असतात ग्राउंड उपलब्ध नाहीये, तर त्यासाठी काही आवाज असेल? नाही, तो नक्कीच असणार आहे. माझं ह्याच्यावर काम चालू आहे. ह्या स्पेसिफिक छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर पण काम चालू आहे, कारण इकडचा जो लाल मातीचा प्रश्न आहे, तुम्ही 26 जानेवारीला बघितलं असेल की जी परेड झाली त्यांना पण त्रास झाला ह्याचा. तुम्ही कितीही पाणी टाका, ह्या लाल मातीचा जो प्रश्न आहे तो ह्या नागरिकांसाठी घातक आहे. आता मला माहीत नाही तुम्ही किती पॉडकास्ट वगैरे बघता, पण एक जे निखिल कामतचा पॉडकास्ट होता त्याच्यातनं एक व्यक्ती होते ते निघून गेले. का? कारण तिकडची एअर क्वालिटी चांगली नव्हती. त्यांनी त्यांचा एअर प्युरिफायर आणलेला US वरनं, तरी त्या रूमची एअर क्वालिटी चांगली नव्हती आपल्या मुंबईमध्ये, म्हणून ते निघून गेले. आपल्याला ह्या गोष्टी कळल्या पाहिजेत की आता हे जे लाल मातीचा प्रश्न आहे किंवा जे एअर पोल्युशनचा प्रश्न आहे किती घातक आहे. तुम्ही सिगरेट नसाल पीत तरी तुम्ही 3.5 सिगरेट पिण्या एवढं तुम्हाला नुकसान होतं दिवसाला. आणि हे काय तरुणांना नाही होत, हे लहान मुलांना पण होतं, आजी आजोबांना पण होतं. त्याच्यामुळे 3.5 सिगरेट पिण्या एवढं न पिता नुकसान होत असेल तर आपण कुठेतरी विचार करणं गरजेचं आहे. म्हणून मला वाटतं की हे विषय आपण घेणं गरजेचं आहे, ग्राउंडचा विषय घेणं गरजेचं आहे. पण सगळ्यात आधी मला वाटतं हे एअर पोल्युशन आणि जे चालू आहे, तुम्ही कितीही डेव्हलपमेंट करा, ह्याच्यात तुम्ही लवकर जाणार असाल तर फायदा काय त्या डेव्हलपमेंटचा. म्हणून मला वाटतं की हे विषय घेतले पाहिजे. मी ह्या विषयावर फडणवीस साहेबांना जाऊन भेटणार आहे की ह्या शिवाजी पार्कचा पहिला विषय तुम्ही प्लीज सोडवा लवकरात लवकर, आणि त्याच्यासाठी आमची तयारी आहे. मी केलेदार सर आम्ही जाऊ भेटू. मुंबई आणि MMR परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या बघायला मिळते. अरे मला क्रिकेटबद्दल विचारा ना. पालिकेने आर्थिक बजेट सादर केलं, त्याच्यामध्ये ज्या मुदत ठेवी आहेत त्या ठेवी वापरण्याचं काम ह्याच्यात पण मला क्रिकेट एकदा पण ऐकून आलं. चला झालं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.